के आलो ते शिंबोरा धरण पाहाले के पाय ना. बापा 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 किती गेट उघडले रश्मी पाहतो. अरे बाप रे बाप. बाप्पा हे कोणती झाडाची पद्धत आहे नवीन. आणि ते नवीन कपडे घालून आणि एवढं ताना खाली झाडा लागते. तन्न तन्न झाडो की फन्न फन्न झाडो माई मर्जी. आणि मी नवीन ड्रेस घालव की काही घालो तुम्हाला काय करावं लागते. चुपचाप बसले राहते तर नंगे पुंगे. नंगे पुंगे काय म्हणले चड्डी बनायला घालून राहू ना मी. पण तुला एवढा राग कायचा झाला. तू नवीन कपडे घालून माझं भांडून का राहिली. झाडूही मारून राहिली भांडून राहिली. तुला मनाचं काय मला हे तर सांग. मनाचं काय काय म्हणाचं. तुम्ही माझ्यावर प्रेम करताना तुम्हाला समजलं पाहिजे आपल्या बायकोच्या मनात काय चालू आहे. काय ना किती नवीन ड्रेस बोलवले मी ऑनलाईन. पण मला कुठं तुम्ही फिरायला नेत नाही काहीच नाही. किती मस्त पावसाचा मोसम आहे. लोक चालले मस्त दर्या खोऱ्यात फिराले. हिरवळ हिरवळ हा तेच हिरवळ 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 हिरवळाची. तर मला पण जायचं आहे. आणि मी आता तुम्ही मला कुठं नेत नाही म्हणून मग मी घरातच नवीन कपडे घालून झाडू मारतो. काय करू मग. अहो बिचारे पाणी जेमतेम आता सुरू झालेलं आहे. पाणी पण नाही आलेलं आहे पूर्ण. अजून झाडे हिरवेले झाले. तू एवढी घाई कायलेच करून राहिली तू. एखादा महिना तर थांब नेतो ना तुला मी. एखादा महिना. आता लेकराच्या शाळा चालू झाल्या मग त्याची पेपर चालू होते मग अंक चालू होते मग त्याचे ढंक चालू होते. तसं काही नाही मला आजच जायचं आहे. आणि आता तुम्ही असं म्हटलं नाही का महिन्यानंतर नेतो तर नाही आजच मला बाहेर फिरायला जायचं आहे. तेही मस्त असं पाण्याच्या ठिकाणी ते असं हिरवळ हिरवळ हिरवळच्या याच्यात. बाप्पा असं कुठं जायचं तुला आज. सांग बरं मला. आजच जायचं आहे मला. तेही कुठं माहित आहे काय शिंबोरा डॅमले नल दमयंती सागर ते पाहायला मला जायचं आहे. आज म्हणजे आत्ताच जायचं आहे. मी ड्रेस घातलेला आहे लवकर कपडे घाला आणि मला ते शिंबोरा डॅम पाहायला न्या. अव बाई पाणी पण नाही आलं पूर्ण. अजून ते धरण भरलंय नाही. तू काय ते पाहायला अजून वेळ आहे त्याले. अजून गेटही नाही उघडले ना. काय पाहतो तिथं गेल्यानंतर. अरे माणूस निरा झोपेलच राहा 12 महिने. तुम्हाला माहित आहे काय 12च्या 12 किती जेवढे गेट आहे 12 13 14 गेट आहे ते सगळे उघडले त्याचे गेट. मला माहित आहे मी आजच न्यूज पाहिली. अरे बिचारे तू ऐकत कोण नाही. जाऊ दे बाबा तसे पण माहितीये का माणसाचं बाई पुढं काही चालत नाही. बरं ठीक आहे चल. आता काय म्हणणं आहे तुला सांग आता. सरक्यानं गाडी चालवा म्हणजे झालं काय. चुपचाप शांततेनं गाडी चालवायची रस्त्यानं. काय काय मस्त वातावरण आहे हो. अब हेमाड बेलने तर शीट बेल्ट तर बांध बरोबर. सरक्यानं गाडी चालवा म्हटलं तर मुद्दामून ब्रेक मारता म्हणजे माझ्या हात पाय तुटले पाहिजे खाली पडून. मी काय तुझे हात पाय तोडणार शेवटी. मला सगळं समजते मला सगळं समजते मला सीट बेल्ट बांधणं हे बांधणं. पहिले कोणी सांगितलं मग सीट बेल्ट बांधणं तर बयास तिथं ब्रेक टाकते मी अशी पडली पाहिजे म्हणून. मागं एक वेळा नाही इथून इकडे आणलं होतं मला. मग कसं बोट मुरगळलं होतं तेव्हा चांगलं वाटलं होतं. कशी जैली होती मग. तुला मी एकच म्हटलं तुला एवढं माहित आहे की नाही. मग पहिले कोणी आली तेव्हा पहिले कोणी शीट बेल्ट लावली व मुद्दामून ब्रेक दाबला म्हटलं. काय नॉर्मल गाडी नव्हती चालत मुद्दामून ब्रेक दाबला की मी अशी पडली पाहिजे म्हणून. जाऊ द्या फालतू माझा दिमाग खराब करू नका. वातावरण पहा किती मस्त आहे. हवा खाऊन घे ना थोडस भूक लागली असेल तर. जेवण करून आली मी. तुमची तर बस तुम्हाला म्हटलं ना असं कुठं द्यावा मला फिरायला तर तुमची तर बस अशी होते की बस काही विचारू नका. त्याला वाटते की बस मी माझ्या मित्रांसोबत घरी बडबड करता. आता बाहेर आलो तर इथं तर चांगल्या चांगल्या गोष्टी कर थोड्या वातावरणाच्या हिशोबाने ना. मग आता मग मला तुम्ही नेऊन राहिले शिंबोऱ्याले नल दमयंती सागर. तर मग असं कोरडा नेऊ नका. काही ज्यूस बूस काही खाऊ पिऊ घाल जा. पहिले सांग तुम्ही. लहान खोटी बोलतो तू. आताच तर म्हटलं तू की मी घरी घेऊन आली म्हणून. नाश्ता करून आली. जेवण तर करा लागन काही ना काही खा प्यायचं लागन. बापरे बायाच्या माग नाही माणसाच्या मांग लागणार जा ना. दिमाग खराब करू राहिले. नाही मी असं म्हणून राहिलो तर बाया आणि कोणत्या बायाच नाही आहे. बाया म्हणजे बाया आहे. जाऊ द्या हवा घेऊ द्या.
गाडी कायले थांबवली तुम्ही? बैगन अबघ आता मुतू पण नाही का आता मी. अच्छा असं सांग ना मग. तू नाही काय मी तर. अच्छा माय बाई आहे हे. जाऊ दे चल मुत दे नाही बाबा मी आता अजून माग लावशील कट थांबले तिथं मुतले तिथं. अहो जा ना मुताले कायले नाटक करून राहिले. बयास विचारलं मी फक्त की कायले थांबवली गाडी. आम्ही काय म्हणतो काय मला काय फक्त निरा कोळलंच नेता काय शिमोरापर्यंत. काहीतरी चहा पाणी काहीतरी पाजा मले काहीतरी खाऊ घाला. अहो बाई थांब ना आता येऊ तो दे माऊली ते येऊ दे काय इथं का झाडी हे का तुला का भाजीपाला झाडाचा पत्ता खाऊ घालू का तुले. अहो बादाम शेकची गाडी आहे ना. एक सोडून 2 गिलास घे आणा चुपचाप तर बसशील कमी कमी. छान घे बादाम शेक. काय जो आरामानं पेजो म्हटलं. तो ग्लास उरला तर तू देऊन दे जरा. हो बापरे किती गरमी होऊन राहिली. एसी लावा ना. एसी का पायासाठी ठेवलाय का गाडीत? तू तर लय म्हणून राहिली तेव्हा मस्त थंडी हवा आहे. आहा वा किती मस्त हवा येऊन राहिली. अव तुला पहिलेच म्हटलं होतं की तिकडे पाणी आहे इकडे ऊन आहे चटचट ऊन आहे ना इकडे. बंद करणं तो का तेव्हा एसी लावन मी. बापरे पायना झालं ना डबल वातावरण पावसाचं. मी तुम्हाला म्हटलं ना. हो झाला आता झालं बाबा. आलं ना आता वातावरण झालं ना खास पावसाचं झालं की नाही डबल. ओ माय गॉड आता शिंगोरा डॅमले मस्त दरवाजे उघडले. मस्त मस्त फोटो काढतो तिथं. आवा अजून मोर्शी तर येऊ द्या पहिले. येते मोर्शी काय अमेरिकेचा टूर आहे काय मोर्शी लवकर. हवामानचं काही सांगता येते काय आतापर्यंत ऊन होते आता अरे बादल आलं. बापरे When my days end, I must just fall in love. I know the DJ and I love this song. Me and you and the night feel so young. Every single moment has led up to this one. Whoa, did the stars align? Whoa, maybe it's a sign. We should do tonight again. Even in another lifetime, find me there and let's के आलो ते शिमोरा धरण पाहाले के पाय ना. बापा 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 किती गेट उघडले रश्मी पाय तो. अरे बाप रे बाप. पाहिलं काय हा. गेट उघडले म्हणजे नाही उघडले गेट बंद केले असून त्यानं. उघडन ते नाही उघडले तर लय पाऊस येईन तेव्हा उघडन. पण उघडन ना गेट. आता आलो तर आता फोटो तर काढून घेऊ आपण. चलो पहिले बुट्टा खातो. पहिले बुट्टा. म्हणजे एवढं मी बोललो ते गेलं आणि आपल्यावर आली तर फटका एका मिनिटात तिनं गोष्ट बहिलवली. बुट्टा चला जास्ती दट्टापटर पण नका करू. हो ना का बायको सोबत हिंडाले जीवार येते का तुम्हाला. बापरे हा? बाप. चला घ्या मोबाईल लहान निघा. पण करे सकाळी झाडताना. चला मी बुट्टा घेतो पहिले. म्हणजे त्या अमरावतीहून मला फक्त त्या बुट्टा खायसाठी आणलं का हो? हा? हो आजी काही मध्ये बुट्टा खायला आम्ही कुठे जाऊ काय हो? द्या ना 30 रुपये द्या. 30 रुपये तर देतोच मी पण त्या बुट्टा खायसाठी त्या मला. हो मी आज रील पाहिली होती ना तिथं की बाप दरवाजे उघडले म्हणून मी आली. दरवाजे उघडलेच तर नाही म्हणते काकू. काकूने म्हटलं खरं काकू खरं खरं बोलले आवडलं मला काकू. अब्बा. द्या पैसे द्या. आता इथं कुठं चालली तू आता. अहो इथं वर चल ना. इथून ते पूर्ण डॅम दिसते ना. कधी मॅट माणूस का अमरावतीत का पहिल्यांदा आले का तुम्ही माहित नाही नाटक तुम्हाला. त्यामुळे केलं व. मॅट मला केलं तुले चालली केलं. मोठी इथलं हुशार आहे 12 फक्त. गेट उघडले.
किती उघडू गेट नाही उघडू. हा, पाहिलं तर पूर्ण सुको सुको डॅम म्हणजे आहे. कसं आहे माहित आहे काय, आम्ही आमच्या मतानं म्हटलं ना कुठं इथं इथं चला फिरायला तिथं चला फिरायला, तर हे असं चिडचिड होते. हे आणि घे ना तुमच्या मग, मतानं असलं तर तुम्ही स्मशानात नेलं तरी आम्हाला चुपचाप जायला लागते. घे ना मग, पाहून घे ना मग आता त्या मतानं. फदक फदक धावते मेंढकी, लाल पिवळा पट्टा. बकऱ्या काही खचून राहिले. चल ना वर थोडं बसू मग. काहून चल ना झालं वर. आता? हा, नाही बसू वर पायऱ्याचा रस्ता तर तिकीट काढायला लागते तिथं, तिथं. समजली काय? अच्छा हे गेट लागलंय, पाहता येते पण काय रे. अरे बापरे. बराच आहे अजून. धन्यवाद. पहा ना किती मस्त वाटते. आपण इथं पहिल्यांदा आलो, इतक्या वेळा आपण शिमोर डॅमवर आलो पण कधी आलो काय. आता आपण इथं बसू, इथून पाहू. अरे तिकडे पण आहे, तिकडे पण, तिकडे जाता येते काय, तिकडे पण आहे. लय झालं आता ते आला घरून, ते आला सगळं ऐकू ऐकू माहिती डोकं खराब झालं माझ्याला. चला बसा आता इथं थोड्या वेळ. घे ना आता, फोटो काढून घे ना आता. इथं दाखवतो त्या मैत्रिणीले हे धरणाचे गेट. हा माझे फोटो काढा मस्त मस्त. या या. काढले 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 ना फोटो. पाहू द्या पाहू द्या पाहू द्या. आता पण त्या मैत्रिणी तुला कशा हसते. अहो अशा कशा हसते. पाय ना तुम्ही आता कसं धरणाले बद बद पाणी आणतो आणि त्याची जयवतो. पा तुम्ही आता. ओ चैट जीपीटी वाले भाऊ, वो ये मेरा फोटो है ना, त्याच्या मांगे है ना ते धरण है ना, उसको ऐसा बदा बदा पानी दो, सगळे दरवाजे उघडे है ऐसा बताओ. बाप, एक नंबर काम झालं ते वालं तर. आता त्या मैत्रिणी तर पूर्ण आता जडून राख खाक होऊन जाईन आता. आता काही पास नाही लागत. एवढी हुशार आहे तुम्हाला आज माहित झालं बा. तुम्हाला काय वाटलं रश्मी आहो मी एवढी हुशार आहो, पण अजूनही आजपर्यंत गर्व नाही केलं. आता मी फोटो स्टेटसला टाकतो आणि पाय तशी कशी जडून खाक होते त्याची. धरण पाहिलं मी. असं वाटतं इले जशी का ते एकटी हुशार आहे. त्या मैत्रिणीला काही माहित नाही का याचा जमाना चालू आहे. लावून दिलं फिल्टर. हा काय म्हटलं. नाही नाही काही नाही हो, तुला काही म्हणू शकतो का मी. तू ते एक नंबर हुशार बाई आहे.